नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे मकर संक्रांती। तर आज मी तुमच्यासोबत मकर संक्रांतीचा व्हिडिओ शेअर करीत आहे। तर खूप दिवसाचा मकर संक्रांती झालेली आहे, पण मी आज शेअर करत आहे कारण की माझ्या मोबाईलमध्ये काही स्टोरेज जास्त झालेलं होतं, तर मग ते थोडा वेळ लागला व्हिडिओ टाकायला। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मकर संक्रांती मी कशा तऱ्हेने पोचत असते ते। तर अशा तऱ्हेने मी 2 गडवे घेत असते, कोणी मातीचे पण घेते, कोणी सुगडं पण काळ्या कलरचे असतात ते पण, आणि कोणी आपले दिवाळीचे जे असतात छोटे छोटे ते पण 5, 6, 7 पूजत असते। तर मी इथे माझे अशा तऱ्हेने गडवे पूजत असते, 2 छोटे छोटे, एक पूजू नाही म्हणतात, तर मग मी हे अशा तऱ्हेने 2 पूजत असते। तर इथे मी बनवलेली आहे तिळाची पोळी, कारण की आज तिळगुळचा दिवस आहे। तर इथे मी तिळाची पोळी बनवून घेतलेली आहे। तिळाची पोळी करून झालेली आहे। तर हे बघा इथे लाडू, आणि ह्याच लाडूचे मी तिळाच्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर अशा तऱ्हेने आपली एक लाटून घ्यायची, आणि त्यामध्ये एक मी अशा तऱ्हेने लाडू फोडून घेते अशा तऱ्हेने, आणि ते मग नंतर अशा तऱ्हेने जसं आपण पुरणाची पोळी करतो तशाच पद्धतीने मी ही पोळी लाटून घेते। तर खूप छान अशी तिळाची पोळी तयार होते। तर मुलांना तर नाही, पण अंजलीची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आई तिळाची पोळी कर, तिला खूप आवडते। तर तिला अशा तऱ्हेने मी 4-5 पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत देवासाठी, आणि 2-3 आम्ही खाणार आहोत, कारण की ओम तर गोड खातच नाही, त्याला पुरणाची आणि हे तिळाचे हे गोड पदार्थ आवडतच नाहीत। तर हे बघा किती छान अशी पोळी तयार झालेली आहे तिळाची, खूप छान लागते। तर मी संक्रांतीला अशा तऱ्हेने तिळाच्याच पोळ्या बनवलेल्या आहेत, आणि त्या आता तुमच्यासोबत शेअर पण केलेल्या आहेत मी कशा तऱ्हेने बनवते ते। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।